आम्ही असं ठरवलंय म्हणजे आमच्यामध्ये की आम्ही तुमच्या सिरियलला बघून खूप घाबरतो, सगळ्या कॅरेक्टरना बघून, सगळे आर्टिस्टना बघून. पण एक तुमच्या सिरियलमध्ये एक आर्टिस्ट आहेत ज्यांना आम्ही अजिबात घाबरत नाही. कोण? माधव सर. माधवची भीती नाही वाटत तुम्हाला? नाही वाटत सर, म्हणजे तेच घाबरल्यासारखे सारखे वाटतात आम्हाला. तर आम्हाला एकदा त्यांना बघून घाबरायचंय. तर आमचा असा टास्क आहे की त्यांनी त्यांचा असा गेटअप करावा की त्यांना बघून भीती वाटली पाहिजे आम्हाला. गेटअप म्हणजे मेकअप Makeup मध्ये करा. असं त्यांनी काहीतरी करून दाखव. आणि त्याचं साहित्य? आणा ना, आम्ही रेडी ठेवलंय. सगळं रेडी. मग तुम्ही पण करायला पाहिजे तुमचा एक माणूस. त्यांनी एकट्याने का करायचं? ठीक आहे, त्यांनी चालेल. चूज करावा कुठला पण माणूस. आम्ही त्याला करू डेंजर, तुम्ही त्यांना करा डेंजर. माझा उत्तर या ना. तुम्ही कोणाला करणार? तुम्ही सांगा ना, तुम्ही त्यांना सांगा कोण ना, हवं त्यांना असेल सांगू आवडेल दे. ते. त्यांना करा. सागर. सागर. ठीक आहे. ओके, वेळ संपली. वेळ संपली. बस बस. ओके, थांबा थांबा वेळ सर. संपलेली आहे आणि तुमचं बूथ पहिलं समोर आणा. नाही नाही, तुमचं नियमानुसार तुमचं पहिले आणा. नियम आण ना गावावरचं, आण ना. आईच्या गावात सेंटरला इथे खतरनाक. जोरदार टाळ्या यांच्यासाठी पण. एकदा घाबरून दाखवा ना असं झोंबी सारखं आम्हाला. अरे नको आहे. अरे नको आहे. ओके, तुम्ही इथे उभे राहा. आता तुमचं बोट दाखवून तुम्ही हारला. तुम्ही काय नाही केलं, तुम्ही हारलाय. मग आम्हाला जिंकायचं नव्हतंच. मग का केलं? यांची आम्हाला जिरवायची होती सर. ही फॅमिली आम्हाला बाहेर भेटली होती. ह्यांना म्हणलं सर एक फोटो देता का, तर म्हणलं नाही नाही आमचा शो आहे, म्हणून निघून गेलं सर तरा तरा. मी गेटअप मध्ये ओळखलं नाही यांना. ठीक आहे ना सर, आता बघू कोण फोटो काढते तुमच्याबरोबर. पण यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जा बात है. पण खरं तर हे जिंकले विनर टीम. नाईक टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. तर आमच्या गावात एक पोस्टमन काका आहेत. ते पोस्टमन काका नेहमी एक पत्र घेऊन येतात. तर बघायचंय यांच्यासाठी ते कुणाचं पत्र घेऊन आले. या नमस्कार. दसऱ्याच्या शुभेच्छा. हो, तुलाही. हे एक पत्र आलंय. कुणाचं आहे ते कळेलच तुम्हाला. मी वाचून दाखवतो. सगळ्यांसाठीच आहे. समस्त मनुष्य प्राण्यांना माझा नमस्कार. मी कोण? खरं तर तुमच्यापैकी कुणीच मला पाहिलेलं नाही, पण तरी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात मी आहे. तुमच्यापैकी कुणीच कधी माझ्याशी बोललेलं नाही, तरी लोक माझ्याविषयी तासनतास बोलतात. तुमच्यापैकी कधीच कुणी माझ्या घरी आलेलं नाही, पण अशी कितीतरी घरं आहेत, वाडे आहेत, बंगले आहेत, जे माझ्या नावाने ओळखले जातात. मी भूत आहे. कुणीतरी मला पाहिलं असं सांगितलं आणि तेव्हापासून बरेच लोक मला पाहिल्याचा दावा करतात. खरं सांगतो, तुम्ही माणसं माझ्याबद्दल एवढ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगता की तळपायाची आग मस्तकात जाते. अरे मला काही इज्जत आहे की नाही? हायवेवर उभा राहून लिफ्ट मागतो असं सांगता. काही लोक सांगतात की मी रस्त्याने चाललो होतो आणि मला एक भूत दिसलं साडीत, सारखं मला बोलवत होतं. आता हे सांगणाऱ्या माणसाच्या तोंडाकडे बघितलं तर बायकोसुद्धा लवकर बोलवत नसेल याला. पण सांगणार काय, तर साडीतलं भूत बोलवत होतं. असे थापाडे लोक माझी इमेज घालवतात. तो
महत्त्वाचं आणि अगदी खरं सांगायचं तर जगातल्या कुठल्या सिनेमात दाखवतात तसा मी नाही. मी अगदी तुमच्यासारखा आहे, तुमच्यातलाच एक आहे. विश्वास बसत नाही, पण हेच खरं आहे. मी अगदी 4 चौघांसारखा आहे. आणि हो, भूत नाही वगैरे खोटं आहे. भूत असतं. स्वतः मी भूत सांगतोय, भूत असतं, 100% असतं. फक्त ते झाडाला लटकलेलं नसतं, स्मशानात नसतं, तर ते असतं तुमच्यात, तुमच्या जवळपास असतं. बऱ्याचदा तुमच्या घरातही असतं. मग तुम्ही म्हणाल भूत नेमकं कसं असतं? भूताला ओळखायची काही साधी लक्षणं आहेत, ती मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका. भरपूर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या माणसाने आरशात आपला चेहरा बघावा, तो भूतच असतो. आंदोलनाच्या नावाखाली सरकारी बस जाळणारे, दगडफेक करणारे चेहरे बघा, ती भूतच असतात. डीजे लावून रस्त्यावर गाढवासारखे लोळणारे लोक बघा, तीही भूतच असतात. कारण या लोकांच्या आवाजाने बाकीची माणसं दारं खिडक्या बंद करून बसतात. भूताला घाबरून असंच बसतात ना लोक. मग तुमच्या जवळ असणारी भूतं तुम्हाला ओळखू कशी येत नाहीत? मला सांगा, भूत बघितल्याच्या गप्पा मारणारी लोक काय बोलतात? भूत आपल्या मानगुटीवर बसतं. भूत आपल्या मानगुटीवर बसतं. मग हे जातीपातीचं भूत तुमच्या मानगुटीवर बसले कित्येक वर्ष, ते अजून तुम्हाला ओळखू कसं येत नाही? मला एक कळत नाही, भूतावर विश्वास ठेवणारी माणसं भूतदयेवर का विश्वास ठेवत नाहीत? भूताबद्दल तुम्हाला बरेच प्रश्न पडत असतील. भूत काय खातं? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मी सांगतो, भूत काय खातं? भूत पैसे खातं. बरं, थोडे थोडके नाही, खूप. तुमच्या भोवती जर कोणी करोडो रुपये खाणारं असेल तर ते भूत आहे, हे नक्की. शेवटी आपल्याला 6 फूट जमीन लागणार आहे हे ठाऊक असून शेकडो एकर जमीन बळकावणारे, अंगावरचं सगळं सोनं काढून घेणार आहेत वर जाताना हे ठाऊक असूनही बँकेत किलोने सोनं लपवून ठेवणारे, शेवटी एक पांढरा कपडा टाकला जाणार आहे अंगावर हे ठाऊक असूनही विदेशात काळा पैसा ठेवणारे माणसं कशी असू शकतात? यात वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, या भूतांना आईवडील असतात. तुम्ही बघा, लहानपणी मुलाने चुकून रुपया गिळला तर केवढा जीव खालीवर होतो आईबापाचा, घाबरून जातात. तो पैसा काढण्यासाठी बाप धडपडतात, आया रडतात. मग मोठेपणी हाच आपला लेक करोडो रुपये खात असतो हे कळून सुद्धा कसे गप्प बसतात हे आईबाप? एखादा माणूस आजारी पडला, तापेत बरळू लागला तर त्याला तुम्ही भूतबाधा झाली असं म्हणता. पण मग टी व्हीवर, सभेत, चर्चेत जाती धर्माच्या नावाने गरळ ओकणाऱ्या लोकांना मात्र तुम्ही विद्वान मानता. एवढा फरक का? ही भूतांची लक्षणं सांगण्याचं कारण एवढंच होतं की इथून पुढे तरी भूत शोधायला स्मशानात जाण्याची गरज पडू नये. नसलेल्या भूतांसाठी दारात लिंबू मिरची लावायची आणि असलेल्या भूतांना घरात लिंबू सरबत पाजायचं हे बरोबर नाही. खोट्या भूतांच्या अफवांवर विश्वास ठेवणं बंद होईल तेव्हा अंधश्रद्धा दूर होईल असं नाही. या खऱ्या भूतांचा नायनाट होईल त्या दिवशी खरी अंधश्रद्धा दूर होईल. त्याचा प्रयत्न करायला हवा. धन्यवाद. वा वा, एक वेगळं पत्र तुम्ही घेऊन आलात आज. हो, फारच छान पत्र होतं.